महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता। 2016 पासून अश्विनी बिद्रे बेपत्ता होत्या। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरनेच अश्विनी बिद्रे यांच्या डोक्यात बॅटने वार करून त्यांना ठार केले, अशी कबुली याच प्रकरणातील आरोपी महेश फळणीकर यांनी दिली होती। पोलिसांतून बडतर्फ केलेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह साथीदार कुंदन भंडारी, महेश फाळणीकर यांच्यावर अश्विनी बिद्रेंचे अपहरण, खून आणि पुरावा नष्ट करण्यासाठी संगनमताने प्रयत्न केल्याचा आरोप होता। पनवेलच्या सहाय्यक पोलीस उपायुक्ता तथा मुख्य तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फ्रान्सो यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केलं होतं। अभय कुरुंदकर याने 11 एप्रिल 2016 रोजी त्याच्या मीरा रोड येथील फ्लॅटवर अश्विनी बिद्रेला संपवलं होतं। त्यानंतर वूड कटरने लहान लहान तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकून दिल्याचा त्याच्यावर आरोप होता। या खटल्याचा अंतिम निकाल सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी पनवेल सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांच्या न्यायालयात देण्यात आला। त्यानुसार मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 11 एप्रिल 2016 मध्ये घडलेल्या या हत्येची सुनावणी अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुमारे 7 वर्ष चालली। या खटल्यात न्यायालयाने सुमारे 80 साक्षीदार तपासले। पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांनी निकाल जाहीर केला। आरोपीला अनेक वर्षानंतर का होईना मात्र सजा मिळाल्याचं समाधान व्यक्त होतंय। या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह साथीदार कुंदन भंडारी, महेश फाळणीकर यांच्यावर देखील आरोप सिद्ध झाले होते। त्यांना 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र त्यांनी 9 वर्ष कारागृहातच घालवल्यानं त्यांची कोर्टाद्वारे सुटकेचे आदेश देण्यात आलेत। सुमारे 9 वर्षांनी अपेक्षित न्याय मिळाल्याने या खटल्याबाबत समाधान व्यक्त होतोय। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।